नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. घरातल्या स्टोअर रूममध्ये घर आवरताना नंदिनीला मुलांच्या खेळण्यातील एक दुर्बीण मिळाली. सहजच तिनं डोळ्याला दुर्बीण लावून समोरच्या घराकडे बघितलं आणि त्यानंतर रोजच बाल्कनीत बसून दुर्बिणीतून बाहेरचा परिसर निहाळताना तिचं आयुष्यच बदललं. सकाळचे 9 वाजले होते. नंदिनीनं नवऱ्याला आणि सोनी, राहुल या मुलांना हाक मारली. ब्रेकफास्ट तयार आहे, लवकर या. टेबलवर ब्रेकफास्ट मांडून नंदिनीनं त्यांचे डबे भरायला घेतले. दुपारच्या जेवणाचे डबे बरोबर घेऊनच तिघं सकाळी घराबाहेर पडायची. ती सरळ सायंकाळी परत यायची. बिपिन नाश्ता करता करता पेपर डोळ्याखालून घालत होते. सोनिया आणि राहुल आपापल्या मोबाईलमध्ये गर्क होते. या तिघांचं आटपून ती निघून गेल्यावरच नंदिनी स्वतः ब्रेकफास्ट घेते. मुलांना मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेलं बघितलं आणि नंदिनीचा पारा चढला. जरा हसत बोलत नाश्ता करता येत नाही का? सगळा वेळ घराबाहेर असता, थोडा वेळ तरी तो मोबाईल बाजूला ठेवा ना. बिपिनला तिचा उंच स्वर खटकला. कपाळाला आट्या घालून म्हणाले, का सकाळी सकाळी आरडाओरडा करतेस? करत असतील काही त्यांच्या कामाचं. नंदिनी पुन्हा करदावली. आता तुम्ही तिघंही एकदम सायंकाळी याल. जरा मोबाईल बाजूला ठेवून चवीनं हसत बोलत खायला काय हरकत आहे? बिपिन हसून म्हणाले, खरं तर आम्ही शांतपणे खातोय अन आरडाओरडा तू करते आहेस. मुलांना बापाचे हे वाक्य फारच आवडलं. बाबा, काय छान बोललात, मुलांनी एकदम म्हटलं. नंदिनीने तिघांचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवल्या आणि ती उदास मनात तिथून बाजूला झाली. आता सायंकाळपर्यंत ती घरात एकटीच होती. सकाळचा जो थोडा वेळ हे लोक घरात असतात त्यात नंदिनीशी थोडं बोलावं, तिची विचारपूस करावी असं यांना का वाटत नाही? सायंकाळी थकून येतील, मग टी व्हीसमोर पाय पसरून बसतील, फार तर फोन, लॅपटॉप, जेवतील की झोपतील. आपसातला संवादच संपलाय. मुलं लहान असताना घरात कसं चैतन्य असे, पण ती मोठी झाली, मोबाईल, आयफोन वगैरे आले आणि घर अगदी भकास झालं. घरातल्या बाईलाही इतर सदस्यांनी तिच्याशी बोलावं, काय शाब्दिक देवाणघेवाण करावी असं वाटतं. हे यांना का कळू नये? मुलांना आणि नवऱ्याला वाटतं तिनं सोशल नेटवर्किंग करावं, शेजारी पाजारी ओळखी वाढवाव्यात, व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावीत. पण हे सगळं नंदिनीला आवडत नाही. त्याला ती तरी काय करणार? नवऱ्याला आणि मुलांना फेसबुक मित्रांची सगळी वित्तबातमी असते, पण घरात आईशी 2 शब्द बोलायला वेळ नसतो. नंदिनीला फारच उदास वाटलं. तिघंही आपापले टिफिन बॉक्स घेऊन निघून गेले. तिनं स्वतःचा ब्रेकफास्ट उरकला. मोलकरीण येऊन काम करून गेली. नंदिनीनं आंघोळ आटोपून रोजची जुजबी कामं उरकली. पूर्वीही ती फार सोशल नव्हती, पण घरातच किती आनंद होता. तीही सतत हसायची, गाणी गुणगुणायची. आता दिवस कंटाळवाणा वाटतो, संध्याकाळ तर अधिकच रटाळ वाटते. उगीचच टी व्हीसमोर बसून वेळ काढायचा. तिच्या घरातली बाल्कनी ही तिची फार आवडती जागा होती. लखनौहून मुंबईला येऊन तिला 1 वर्ष झालं होतं. दादरसारख्या मध्यवस्तीत त्यांना सुंदर फ्लॅट मिळाला होता. मुलांना कॉलेज आणि बिपिनला ऑफिसला जाणंही इथून सोयीचं होतं. बाल्कनीत तिनं लावलेली रातराणी आता सुरेख वाढली होती. इतरही काही झाडं छान फोफावली होती. हा हिरवागार कोपरा तिला खूप सुखावायचा. इथं तिथं एकटीच राज्य होतं. इतर कुणी इकडे फिरकत नसे. तेवढ्यात तिला आठवलं, बरेच दिवसात स्टोअरूममध्ये ती फिरकली नव्हती. ती स्टोअरूममध्ये गेली. थोडी आवराआवरी करताना तिला मुलांच्या खेळण्याचा कागदी डब्बा हाती लागला. त्यात एक दुर्बीण किंवा बायनॉक्युलर सारखं खेळणं होतं. नैनितालला गेले असताना मुलांनी हट्ट करून ते विकत घ्यायला लावलं होतं. आता मुलं मोठी झाल्यावरही ते त्यांच्या सामानातच होतं. तिनं ती दुर्बीण हातात घेतली आणि गंमत म्हणून ती डोळ्याला लावून बघू लागली. लगेच ती बाल्कनीत आली. झाडांच्या आडोशात स्टुलावर बसून तिनं दुर्बीण फोकस केली आणि डोळ्याला लावून बघायला लागली. थोड्याच अंतरावर एका बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये लोक राहायला आले होते. तिनं दुर्बीण थोडी फिरवली. समोरच्या घरातली बाल्कनीत आणि त्याला लागून असलेली ड्रॉइंग रूम छान दिसत होती.
ड्रॉइंग रूममध्ये एक मध्यमवयीन स्त्री डान्सच्या स्टेप करत काम उरकत होती. बहुधा गाणं सुरू असावं. तेवढ्यात तिची तरुण मुलगीही तिथं आली. आता मायलेकी दोघीही डान्स करू लागल्या. नंतर दोघीही खळखळून हसल्या अन आतल्या खोलीत निघून गेल्या. त्यांचं ते बिनधास्त नाचणं, खळखळून हसणं यामुळे नंदिनीचाही मूड एकदम छान झाला. तिच्या नकळत ती काहीतरी गुणगुणू लागली. मग तिनं दुर्बीण इकडे तिकडे फिरवून पाहिली, पण बहुतेक फ्लॅट्स बंद होते किंवा त्यांचे पडदे ओढलेले होते. अवचित तिची नजर एका फ्लॅटच्या बाल्कनीत स्थिरावली. ती दचकली. दुर्बीण हातातून पडता पडता वाचली. एक बळकट, गोटील देहाचा तरुण बाल्कनीत टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत उभा होता. दुसऱ्या टॉवेलनं तो केस पुसत होता. तेवढ्यात त्याची तरुण नवविवाहित सुंदर पत्नी मागून येऊन त्याला बिलगली. वळून त्यानं तिला कवेत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन कमरेत हात घालून तिला घेऊन तो ड्रॉइंग रूमच्या सोफ्यावर रेवळून बसला. दोघंही एकमेकांची चुंबनं घेत होती. ती बेभान होती. बघताना नंदिनीचीही कानशील गरम झाली. हृदयाची धडधड वाढली. अंगावर गोड रोमांच उभे राहिले. कितीतरी दिवसांनी शरीर अन मन असं टवटवीत झाल्यासारखं वाटलं. काही क्षणातच ते जोडपं आतल्या खोलीत निघून गेलं. बहुधा बेडरूममध्ये गेले असावेत. नंदिनीला हसायला आलं. नंदिनी उठून घरात आली. 1 वाजून गेला होता. वेळ इतका भरकन गेला होता. छान वाटत होतं. नंदिनी जेवतानाही प्रसन्न होती. तिला आपल्या लग्नातला शालू आठवला. हिरवा चुडा आठवला. छान नटून थटून बिपिनबरोबर फिरायला जावं असं वाटू लागलं. जेवण आटोपून ती थोडा वेळ आडवी झाली. छानपैकी डुलकी झाली. बारीक सारीक कामं आटोपून तिनं चहा केला. चहाचा कप अन दुर्बीण घेऊन ती पुन्हा बाल्कनीत येऊन बसली. मायलेकींच्या घरात तर शांतता होती, पण नवविवाहित जोडपेची मात्र लगबग सुरू होती. खूप हौसेनं आणि उत्साहानं ती दोघं घर लावत होती. नवं लग्न, नवा संसार, नवं घर मांडताना त्यांचा प्रणयही रंगत होता. जोडी फारच छान होती. नंदिनीनं हसून तिच्या बायनॉक्युलरचा मुक्का घेतला. आज तिला एक नवीनच उत्साह वाटत होता. सगळा दिवस किती आनंदात गेला होता. गंमत म्हणजे आज तिला नवऱ्याचा किंवा मुलांचा राग आला नाही. कुठल्या जुन्या दुखण्यावऱ्या घटना आठवल्या नाहीत. एकदम प्रसन्न होतं मन. 5 वाजले. रोज सायंकाळी नंदिनी तासभर फिरायला जाते. तिनं कुठलंसं गाणं गुणगुणत स्वतःच आवरलं अन ती फिरायला निघाली. आज तिची चालही झपाझप होती. आपली ही दुर्बीणची गंमत कुणालाही सांगायची नाही हे तिनं मनोमन ठरवलं होतं. खरं तर असं चोरून बघणं बरोबर नाही, पण आजचा दिवस किती छान गेला. जाऊ दे, उगीच काय चूक काय बरोबर याचा विचार करायचाच नाही. ती फिरून आली आणि तिनं सर्वांसाठी संध्याकाळचा नाश्ता तयार केला. घरातली मंडळी येण्यापूर्वीच तिनं तिचं खेळणं कपाटात लपवून ठेवलं. सायंकाळी घरी आलेल्या लोकांचा चहा फराळ आटोपून ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. अधूनमधून मुलांशी कॉलेजबद्दल बोलत होती. फोनवर गर्क असलेल्या राहुलला तिनं काहीतरी विचारलं. तसा एकदम तो खेकसला. किती प्रश्न करतेस गाई. नंदिनीला आज त्याचा अजिबात राग आला नाही की वाईटही वाटलं नाही. तिला स्वतःलाच या गोष्टीचं नवल वाटलं. ती मजेत गाणं गुणगुणत काम करत होती. जेवण झाल्यावर मुलं आपापल्या खोल्यांमधून गेली अन बिपिन न्यूज बघू लागले. नंदिनीला वाटलं आपण आपली दुर्बीण घेऊन बाल्कनीत बसावं का, पण नकोच. घरात कुणाला काहीच कळायला नकोय. मग तिनं अत्यंत रोमॅन्टिक पद्धतीने बिपिनच्या गळ्यात हात घातले अन विचारलं, बाहेर थोडे पाय मोकळे करून येऊयात का. बिपिन एकदम दचकलाच. तिच्याकडे लक्षपूर्वक बघत त्याने विचारलं, तुला काय झाले. हसून नंदिनीनं म्हटलं, फक्त एवढंच नेहमी विचारता, दुसरं काहीतरी बोला ना. बिपिनलाही हसायला आलं. त्यांनी TV बंद केला. दोघं फिरून आली. नंदिनीचा मूड फारच छान होता. त्या नवविवाहित जोडप्याच्या प्रणयलीला आठवून ती ही उत्तेजित झाली होती. त्या रात्री कितीतरी दिवसांनी तिनं बिपिनच्या प्रेमाला मनापासून प्रतिसाद दिला. सकाळी
घरातली तिन्ही माणसं बाहेर जाताच नंदिनी खेळणं घेऊन स्टूलावर येऊन बसली. मायलेकींच्या फ्लॅटमधील आई बहुधा नोकरी करत असावी. ती साडी नेसून तयार होती. मुलगी कॉलेजमधली असावी. दोघीही आपापलं आवरून एकत्रच बाहेर पडल्या. घरात इतर कुणी नसावं. काल बहुधा त्यांनी रजा घेतली असावी. तरीच नाचगाणं करू शकल्या. आता ही दोघी एकदम आनंदात अन टवटवीत दिसत होत्या. मग नंदिनीनं दुर्बीण दुसऱ्या फ्लॅटकडे वळवली. बघूयात राघू महिना काय करताहेत. तिला स्वतःच्या विचारांची गंमत वाटून ती मोठ्यानं हसली. राघू ऑफिससाठी तयार झाला होता. महिना त्याला स्वतःच्या हातानं सँडविच बनवत होती. वा, काय छान रोमांस चाललाय. खरंय, हेच दिवस असतात आयुष्य उपभोगायचे, नव्या नवलाईचे. हे 9 दिवस संपले की रटाळ आयुष्य सुरू होतं. तिला पुन्हा हसायला आलं. तेवढ्यात मोलकरीण आली. चपळाईनं नंदिनीनं दुर्बीण लपवली. कितीतरी वर्षांनी नंदिनीनं बिपिनला मेसेज केला, आय लव्ह यू. बिपिननं आश्चर्य व्यक्त करणारी स्माइली पाठवत उत्तर दिलं, आय लव्ह यू डिअर. नंदिनी अगदी वेगळ्याच मूडमध्ये घरातली कामं आवरत होती. दुपारी ती ब्युटी पार्लरला गेली. फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, छानसा मॉडर्न हेअरकट करून घेतल्यावर आरशात स्वतःचं रूप बघून एकदम खुश झाली. तिथून ती मॉलमध्ये गेली. स्वतःसाठी सुंदर कुर्ता विकत घेतला. घरी परत येताच दुर्बीण उचलून बाल्कनी गाठली. मायलेकी बहुधा एकदम सायंकाळीच परतत असाव्यात. नवी नवरी एकदा ओझरती तिच्या बाल्कनीत दिसली अन मग एकदम संध्याकाळी छान नटून थटून नवऱ्याची वाट बघत बाल्कनीत उभी होती. नंदिनीनेही आज एकदम वेगळ्याच पद्धतीने तयार झाली. सायंकाळी सोनी, राहुल घरी परतले. नंदिनीला बघून सोनीनं म्हटलं, वा आई, किती छान दिसते आहेस. हा नवा हेअरकट खूप शोभून दिसतो आहे तुला. राहुलनेही हसऱ्या चेहऱ्यानं म्हटलं, अशीच राहत जा आई, लुकिंग गुड. बिपिन घरी आले. ते तर कालपासूनच नंदिनीत झालेल्या बदलामुळे चकित झाले होते. वरपासून खालपर्यंत तिच्याकडे बघितल्यावर म्हणाली, वा, फारच छान. काय, काही खास बेत आहे का? नंदिनीनं हसून म्हटलं, वाटलं तर तसं समजा. चला तर, आजच्या या मेकओव्हर प्रित्यर्थ आपण आईस्क्रीम खाऊयात. रात्रीच्या जेवणानंतर कूल कॅम्पला जाऊ, बिपिननं म्हटलं. तशी दोघंही मुलं आनंदात चित्कारली. वाह बाबा, किती मज्जा. दोघंही आनंदात आईस्क्रीम खाऊन गप्पा मारत घरी पोहोचले. नंदिनीला स्वतःचंच आश्चर्य वाटत होतं. गेले 2 दिवस तिला कशाचाही राग आला नव्हता. सगळंच छान वाटत होतं. ती आनंदात असल्यामुळे घरातलंही वातावरण मोकळं आणि आनंदी होतं. म्हणजे तिच्या तक्रारी व चिडचिडीमुळे घरातलं वातावरण बिघडतं. स्वतःच्या आयुष्यात आलेल्या निरसपणाला ती स्वतःच जबाबदार होती का? रिकामपण तिच्याजवळ होतं. इतरांना त्यांचे व्याप होते. त्या रिकामपणामुळे ती चिडचिड बनली होती. आपला वेळ एनर्जी तिघाबद्दल तक्रारी करण्यात खर्च करत होती. खरं तर आनंदी राहण्यासाठी तिनं कुणावर अवलंबून का असावं? आता नंदिनीचं हेच रुटीन झालं. आपली बाल्कनी ती अधिक छान ठेवू लागली. रात्रांनी मोगऱ्याच्या सुवासात फांद्या आणि पानांच्या आडोशाच्या अंधारानं स्टुलावर बसून दुर्बीण डोळ्याला लावायची आणि समोरच्या घरातली मजा बघायची. त्या हिरोईनच्या मादक प्रणयाची ती अबोल साक्षीदार होती. त्यांच्यामुळेच तिला स्वतःचे लग्न झाल्यानंतरचे प्रेमाचे दिवस आठवले. ती आणि बिपिन तेव्हा याच वयाचे होते. त्या दिवसांचा ताजेपणा आता तिला नव्यानं जाणवत होता. बिपिन टूरवर गेले तरी ती आता चिडचिड करत नव्हती. कधी मुलीबरोबर सिनेमा बघून यायची, कधी दोन्ही मुलाबरोबर त्यांच्या सोयीनुसार लंच किंवा डिनरला जायची. स्वतःच्या राहणीबद्दल अधिक सजग झाली होती. दैनंदिन कामाच्या जोडीनं व्यायामावरही लक्ष देत होती. मायलेकींच्या फ्लॅटमधल्या त्या दोघीही घाईगडबडीच्या आयुष्यात कायम आनंदी दिसायच्या. त्याचा आनंद तिला सुखावत होता. ती मनातल्या मनात अंदाज बांधायची, या दोघीच का राहतात? यांच्या घरात अजून कुणी का नाही? आई विधवा असेल की घटस्फोटिता? मुलगी विवाहित आहे की अविवाहित?
नंदिनीचा दिवस लवकर संपायचा. शिवाय दुर्बीण लपवून ठेवणं, आपलं गुपित आपल्यापुरतंच ठेवणं ही सुद्धा एक मज्जाच होती. समोरच्या बिल्डिंगमधले इतर फ्लॅट्सही आता भरायला लागले होते. तिथली वस्ती वाढत होती. दुर्बीणचा खेळ सुरू होऊन आता जवळपास 6 महिने लोटले होते. हिरोईनच्या रोमांसने तर तिच्या आयुष्यात नवं चैतन्य निर्माण केलं होतं. ती किती बदलली होती. नेहमीप्रमाणे तिनं सकाळी आपली जागा धरून बाल्कनीत बसून दुर्बीण डोळ्याला लावली अन तिला धक्काच बसला. तिच्या हाताला कप सुटला. स्वप्नांच्या जगातून वास्तव्याच्या जमिनीवर दानकण आदळावं असं झालं. तिचे हिरोईन फ्लॅट रिकामा करण्याच्या लगबगीत होते. खाली रस्त्यावर ट्रकही उभा दिसला. हिरोनं पॅकर्स बोलावले होते. त्यांची लगबग दिसत होती. हे काय झालं? नंदिनीला खूपच वाईट वाटलं. स्वतःच्या नकळत किती गुंतली होती त्यांच्यात. त्यांना तर कल्पनाही नव्हती की त्यांच्यामुळेच एका कुटुंबात किती आनंद निर्माण झाला होता. त्या कुटुंबातली गृहिणी किती बदलली होती. आता पुन्हा तेच उदासपण, बोर रुटीन. दिवसभर नंदिनी अस्वस्थ होती. बाल्कनीतून घरात फेऱ्या मारत होती. सायंकाळ होता होता ट्रक भरून निघून गेला. हिरोईन त्यांच्या कारमधून निघून गेली. मांडीवर दुर्बीण ठेवून नंदिनीनं भिंतीला डोकं टेकवलं. कितीतरी वेळ ती तशीच बसून होती. संध्याकाळी तिचा उतरलेला मलूल चेहरा सगळ्यांच्याच काळजीचा विषय झाला. पण जरा बरं वाटत नाहीये म्हणून तिनं पटकन खोली गाठली अन ती अंथरुणावर पडली. त्यानंतरचे 4-5 दिवस खूपच उदास वाटत होती. नाही म्हणायला त्या आठवड्यात मायलेकीने 2 दिवस रजा घेतली असावी. त्यांच्या घरात थोडा उत्साह होता. पण नंदिनीची कळी फारशी खुलली नाही. मात्र एक दिवस स्टुलावर बसून नंदिनीने दुर्बिणीतून उगीचच इकडे तिकडे बघत असताना अचानक त्या हिरोवाल्या घरात गडबड जाणवली. 3-4 तरुण मुलांनी तो फ्लॅट बहुधा भाड्याने घेतला होता. ती तरुण देखणी मुलं घर लावण्यात मग्न होती. एक जण पडदे लावत होता. दुसरा बहुधा डस्टिंग करत होता. पांढरा टी-शर्ट आणि काळी शर्ट घातलेला एक जण बाल्कनीत कपडे वाळायला घालत होता. त्याच्या शेजारच्या बाल्कनीत एक तरुण मुलगी कुंड्यांना पाणी घालत होती. पाणी घालताना तिचं लक्ष पुन्हा बाल्कनीतल्या त्या तरुणाकडे जात होतं. नंदिनीला हसू फुटलं. ती लक्षपूर्वक पाहत होती. तो मुलगाही त्या मुलीकडे बघून हसला आणि ती मुलगी लाजली. अरेच्या, इथं तर लव्ह स्टोरी सुरू झाली की. दोघं एकमेकाकडे बघून हसत आहेत. मजा येईल आता. शिफ्टिंग झाल्याच रोमांसही सुरू झाला. तेवढ्यात एक वयस्कर स्त्री बाल्कनीत येऊन त्या मुलीला काही म्हणाली. ती बहुधा त्या तरुणीची आजी असावी. मुलीनं लगेच मुलाकडे पाठ केली. मुलगाही लगेच बाल्कनीतून घरात गेला. आजीनं कुंड्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं. मग तीही आत गेली. कितीतरी दिवसांनी गाणं गुणगुणून नंदिनी बाल्कनीतून उठली अन तिनं दुर्बीण कपाटात लपवून ठेवली. आज तिला पुन्हा उत्साही वाटतं. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.